स्टुडंट्स, गुड मॉर्निंग एव्हरीवन. जनता हायस्कूल व ज्युनियर कॉलेज शिरोळच्या इयत्ता 5वीच्या वर्गात मी सौ पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर मागील तासाला बघा आपण नवीन स्टोरी सुरू केली होती, टॉक टॉक टॉंग टॉंग ऑल डे लॉंग. तर आपण हे पेज बघितलं होतं, त्याच्यावरचे शब्द लिहायला सुद्धा मी सांगितले होते तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी घरचा अभ्यास कंप्लीट केलेला आहे, पण तरीसुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी अजून केलेलं नसेल त्यांनी पुन्हा हे शब्द लिहायचे आहेत, त्यांचे अर्थ लिहायचे आहेत. ओके, आता पुढील भाग बघूया. तर कार्पेंटर आणखी लोहार यांच्या कामाचा ह्या मिनिस्टरला त्रास होत होता. मग तो काय विचार करतो की आता ह्याच्या बाबतीत मला काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. तो काय करतो बघा. मग वन डे द मिनिस्टर कॉल्ड द ब्लॅकस्मिथ. आणि मग एक दिवस तो काय करतो, मंत्री लोहाराला बोलवून घेतो आणि काय म्हणतो, आय ऑर्डर यू टू शिफ्ट युअर हाऊस समवेअर एल्स. तो म्हणतो मी तुला आता आज्ञा देतो की तू तुझं घर कुठंतरी हलव, म्हणजे दुसरीकडे तू राहायला जा. देन ही कॉल्ड द कार्पेंटर अँड गेव हिम द सेम ऑर्डर. आणि त्यानंतर तो काय करतो, सुताराला बोलवून घेतो आणि त्यालासुद्धा हीच आज्ञा देतो की तू दुसरीकडे राहायला जा. आफ्टर अ फ्यू डेज द ब्लॅकस्मिथ वेंट टू द मिनिस्टर. आणि मग हे ऐकून घेतल्यानंतर काही दिवसानंतर तो जो लोहार असतो तो काय करतो, त्या मंत्र्याकडे जातो. काय म्हणतो बघा, आय एम मूव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर. तो म्हणतो मी उद्या माझं घर बदलणार आहे. मूव्हिंग माय हाऊस म्हणजे काय, मी माझं घर हलवणार नाही असा अर्थ घ्यायचा नाही, तर मी दुसरीकडे आता राहायला जाणार आहे. द मिनिस्टर वॉज हॅपी. मग हे ऐकल्यावर त्या मंत्र्याला फार आनंद होतो. ही सेड दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, यू आर सच अ गुड मॅन. तो म्हणतो हे फार चांगलं काम केलंस आणि तू एक खरंच चांगली व्यक्ती आहेस. प्लीज स्टे फॉर लंच टुडे. आणि आता काय कर, आजचं दुपारचं जेवण तू माझ्याबरोबरच घ्यायचं. पुढे बघा, देन द कार्पेंटर केम. आणि त्याचं हे बोलणं होतं तोपर्यंतच त्या ठिकाणी सुतारसुद्धा येतो. आय एम ऑल्सो मूव्हिंग माय हाऊस टुमारो ही टोल्ड द मिनिस्टर. आणि तो सुद्धा सांगतो मंत्र्याला उद्या मी सुद्धा माझं घर हलवणार आहे, म्हणजे मी दुसरीकडे राहायला जाणार आहे. द मिनिस्टर वॉज ओव्हरजॉयड. ओव्हरजॉयड म्हणजे काय, अतिशय आनंद होणे. त्या मंत्र्याला अतिशय आनंद होतो की बाबा आपले दोन्ही शेजारी जे आपल्याला त्रास देत असतात, त्यांच्या आवाजाचा आपल्याला नेहमी सतत त्रास होत असतो, ते दोघेही उद्या राहायला दुसरीकडे जाणार म्हटल्यावर ह्या मंत्र्याला फारच आनंद होतो. ओ नो, यू आर टू काइंड, प्लीज स्टे फॉर लंच टुडे. मग तो मंत्री त्या सुताराला सुद्धा म्हणतो, अरे तू सुद्धा फारच चांगला आहेस आणि तू सुद्धा काय कर, आज माझ्यावर दुपारच्या जेवणाला थांब. लंच मीन्स दुपारचे जेवण. द मिनिस्टर ऑफर्ड हिज नेबर्स मेनी टेस्टी डिशेस, स्वीट्स अँड फ्रूट्स. मग ह्या मंत्र्यानं काय केलं, आपल्या शेजाऱ्यांना जेवण्यासाठी टेस्टी डिशेस म्हणजे अगदी चवदार पदार्थ मागवले. स्वीट्स, फ्रूट्स म्हणजे मिठाया, फळे. देन ही सेड गुड बाय टू देम. आणि मग त्यानं त्यांचा निरोप घेतला. पुढं बघा, द नेक्स्ट डे व्हेन द मिनिस्टर वेंट टू बेड. आणि मग दुसऱ्या दिवशी ज्याला तो मंत्री झोपायला जातो, ही थॉट, तो विचार करू लागतो, ॲट लास्ट आय विल हॅव सम पीस. काही का असे ना, शेवटी मला एकदाची शांतता मिळाली. टुमारो व्हेन आय गेट अप आय विल लिसन टू द स्वीट साऊंड्स ऑफ बर्ड्स. तो विचार करतो आता जेव्हा मी उद्या सकाळी जागा होईन त्याला मला काय ऐकायला मिळेल, तर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकायला मिळेल. हाऊ नाईस इट विल बी. तो क्षण किती सुंदर असेल. बट द नेक्स्ट मॉर्निंग द मिनिस्टर वोक अप विथ द साऊंड्स ऑफ टॉंग टॉंग टॉंग, टॉक टॉक टॉक, कर 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 अगेन. पण काय होतं बघा, पण जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मंत्र्याला जाग येते, त्याला कोणत्या आवाजाने त्याला जाग येते, ठक ठक ठक, टन टन टन, कर 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 ह्या आवाजानेच त्याला जाग येते. ही गॉट अनॉयड. त्याला अतिशय राग येतो, अतिशय वैतागतो तो. ही कॉल्ड हिज सर्वंट्स. तो त्याच्या नोकरांना बोलवतो. गो अँड सी हू इज मेकिंग ऑल दॅट नॉईज. तो
तो म्हणतो जरा बाहेर जा आणि बघा हा एवढा सगळा गोंधळ कोण करत आहे. नॉईस मीन्स गोंधळ. आफ्टर सम टाईम द सर्वंट्स कम बॅक. आणि मग थोड्या वेळाने ते जे नोकर जे त्यांना पाठवलेले असतात ते परत येतात. काय म्हणतात बघा. दे हॅड सम न्यूज फॉर द मिनिस्टर. द कार्पेंटर अँड द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड देअर हाऊसेस. आणि ते सांगतात की सुताराणी आणि लोहार यांनी आपली घरं बदललेली आहेत. द ब्लॅकस्मिथ हॅड मूव्ड टू द कार्पेंटर्स हाऊस अँड द कार्पेंटर हॅड मूव्ड टू द ब्लॅकस्मिथ्स हाऊस. त्यांनी काय केलेलं आहे म्हणतो तो. हा जो लोहार असतो हा सुताराच्या घरात जाऊन राहिलेला असतो आणि हा सुतार जो असतो तो लोहाराच्या घरी जाऊन राहिलेला असतो. द ब्लॅकस्मिथ अँड द कार्पेंटर कॅरीड ऑन देअर वर्क इन देअर हाऊसेस डे अँड नाईट. आणि अशा पद्धतीनं हा जो सुतार असतो आणि हा लोहार असतो हा काय करतो त्यांची कामं रात्रंदिवस नियमितपणे करत राहतात. ओके स्टुडंट्स, लक्षात आली तुमच्या ही स्टोरी. तर वाचायचे लक्षात घ्या स्टोरी. थँक्यू फ्रेंड्स.